त्या मारकुट्या शिक्षकांवर होणार कारवाई. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद शाळेत 4थ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षक रवींद्र चीम यांनी लोखंडी स्केलपट्टीने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 4 जणांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत चौकशी करून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आता या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल व राहिलेले वैद्यकीय तपासणी पूर्ण होतात. कायदेशीर कारवाई जी असेल ती आम्ही पुढे करत आहोत. का मारण्यात आलं सर त्या मुलाला? त्यांच्या पालकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्याच्या कारणावरून पाठीमध्ये वगैरे मारहाण झाल्याचे दिसून येते प्राथमिक माहितीवर. पुढील कारवाई काय करणार? वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. येस.